जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार डरकाळी फोडली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संक येथून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलेले आहे. शिवसेनेचे आणि युवा सेनेचे तालुका अध्यक्ष असलेले प्रवीण औरादी यांच्या पत्नी सौ कावेरी औरादी यांचा संख जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अत्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आज हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते हे यावेळी उपस्थित होते आणि संजय बापू विभुते यांनी भाजपला सज्जड इशारा दिलेला आहे. शिवसेनेला तुम्ही जर डावलाल तर सत्तेमध्ये येणं अशक्य आहे आणि यावेळी जिल्हा परिषदचा अध्यक्ष शिवसेना हीच ठरवणार आहे. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला विरोधाची किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये शिवसेना सर्व जागा स्वबळावरती लढवणार आहे. त्याची अर्ज भरण्याची सुरुवात आता संक येथून झाली असल्याची घोषणा संजय बापू विभुते यांनी केली आहे. प्रवीण औरादी यांचे हजारो समर्थक व असंख्य महिला आज जत येथे दाखल झाल्या होत्या आणि त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जत येथील श्री बसवेश्वर चौकातून भव्य रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये संक जिल्हा परिषद मतदारसंघातील हजारो महिला तसेच पुरुष मतदार शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रवीण औरादी हे संक तालुका निर्मितीचे प्रणेते असून संक तालुका निर्मितीसाठी त्यांनी मोठे आंदोलन या परिसरामध्ये उभे केले होते, उपोषण केले, तसेच जोरदार मोर्चाही काढला होता. त्यांच्या पत्नी सौ कावेरी प्रवीण औरादी यांचा जोरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने संक जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहेत. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय हा निश्चित असेल असा विश्वास प्रवीण औरादी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रवीण औरादी व संजय बापू विभुते यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तसेच विजयाचा आशीर्वाद मागितला. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला. जरा न्यूज अरेंज ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೆ ಸರ್ बापू जरा आवाज सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आमचे युवा सेनेचे विधानसभा प्रमुख आमचे मित्र प्रवीणजी औरादी यांच्या सुविद्य पत्नी कावेरी औरादी यांचा जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला संघ या गटातून अर्ज भरण्यासाठी संघ विभागातील सर्व गावातून शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध समाजातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचं राज्य करणारा राजा, या राजाला अभिवादन करून आज आम्ही अर्ज दाखल करतोय. माझ्याबरोबर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय मिलिंददादा कदम आहेत,
त्याचबरोबर या जत तालुक्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी बरोबर आहेत. जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचं प्रेम आहे, मग ते म्हैसाळ योजनेचे 2000 कोटीचा विषय असेल किंवा अन्य विकासात्मक गोष्टीचा विषय असेल, खऱ्या अर्थानं जतचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातून प्रतिसाद पाहता अनेक जिल्हा परिषद गटातून अनेक इच्छुक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर पंचायत समितीला इच्छुक आहेत. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताकदीनं स्वबळावर शिवसेना ज्या पद्धतीनं विट्यामध्ये 22 नगरसेवक आणून एक हाती सत्ता आणली, आटपाडीमध्ये 8 नगरसेवक आले, शिराळ्याला नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला आणि आज सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे 2 सदस्य जरी असले तरी उर्वरित 15 ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं त्यांचे उमेदवार पडलेले आहेत आणि आज शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहे. हीच परिस्थिती आज सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होणार आहे. शिवसेनेला घेतल्याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष होणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल अशी परिस्थिती या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण होणार आहे. त्यामध्ये जत तालुक्यातील आमच्या शिवसेनेचा सहभाग असावा अशी भूमिका या ठिकाणी आमची असल्यामुळं मला खात्री आहे की प्रवीणजी आवरादी यांचं काम संघ जिल्हा परिषद गटातील पाहता आमच्या कावेरीताई ताकदीनं निवडून जाण्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो. शिवसेनेच्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आणि आमचे जिल्हाप्रमुख संजय बापू युगते, मिलिंद कदम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघ जिल्हा परिषद लढवत आहोत. माझी पत्नी कावेरी आवरादी यांचा अर्ज आम्ही सर्व वरिष्ठांच्या आणि संघ जिल्हा परिषद गटातल्या सर्व नागरिकांच्या आणि लाडक्या बहिणींच्या वतीनं आम्ही आज अर्ज दाखल करत आहोत. आम्हाला शिंदेसाहेबांचा जे जत तालुक्यामध्ये केलेला काम आहे, लाडक्या बहिणीने दिलेला न्याय आहे, या न्यायाच्या भूमिकेतून आणि आम्ही आजपर्यंत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून गटामध्ये काम केलेल्या सर्व कामे घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. आज संघ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचा ताकदीनं एक आज आवाज उठलेला आहे. या आवाज मताच्या रूपातनं मतपेटीत लोक दाखवणार आहेत आणि विशेष शिवसेनेचा नक्की आहे. म्हणून आम्ही आज सर्व नागरिकांना विनंती करतोय, जत तालुक्यामध्ये जेवढे आमचे उमेदवार उभा राहतील त्या सर्वांना आपण मतदान करावं आणि शिवसेनेला भरघोस असं मतदान करावं आणि एवढं मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.